कुस्तीला जे प्रचंड ग्लॅमर आलेलं आहे, मोठमोठ्या बक्षिस, थार गाड्या, पैसा सगळं येते. मी आता दीनानाथ सिंग यांची मुलाखत घेऊन आलो, तर ते बोलले की आमच्या वेळी हे नव्हतं असं. आम्हाला गदा मिळायची, त्याच्यातच आम्हाला समाधान लाभायचं. ते बोलले माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला कुस्तीचं बक्षीस मिळालं, ते 1 रुपयाचा चांदीचा शिक्का होता, फार मोठा आनंद झालेला. परंतु आताच्या लोकांना हे सहजपणे मिळतंय, परंतु संस्कार काही राहिलेले नाहीत, सज्जनता त्यांच्याकडे नाही राहिलेली. अशा पद्धतीचं त्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे. तर तुम्ही काय सांगाल? तुम्ही इतिहास तुम्हाला ठाऊक आहे, तर हे थोडंसं ग्लॅमरच्या दुनियेत कुस्ती बिघडत चालली किंवा त्याला चंगळवाद, भोगवादी संस्कृती वगैरे चिकटकते की काय? तुम्ही त्यातले आहात, तर तुम्ही जरा त्याच्यावर प्रकाश टाकला तर बरोबर. अलीकडचं जे हे दशक आहे कुस्तीतलं, तर या दशकामध्ये कुस्ती क्षेत्रात खूप वेगवेगळ्या पद्धतीची स्थित्यंतरं झाली आणि या घटना घडत असतानाच कुस्तीला ग्लॅमर येण्याची 2-3 कारणं आहेत की कुस्तीवर चित्रपट निघायला लागली. हो, अच्छा. त्यानंतर आमिर खानचा, सलमान खानचा पिक्चर, गीता फोगट जे फोगट सिस्टर आहेत, तर त्यांच्यावर सिनेमा आला, ते सुलतान नावाचा सिनेमा आला. तर या पद्धतीचे सिनेमे आले. त्यानंतर ना कुस्तीत लीग देखील एक टीव्हीवर सुरू झाली, तर तो 1 वर्ष प्रयत्न झाला. अशा पद्धतीचं एक डिजिटल स्वरूप कुस्तीला आलं आणि डिजिटल स्वरूप आल्यानंतर न कुस्ती ही घराघरात पोचली. कुस्ती ही अगोदर गावखेड्यांच्या जत्रा यात्रामध्ये, उरसामध्ये किंवा स्पर्धात्मक रूप होतं, तर ती स्पर्धात्मक रूप फक्त होत असतानाच निवेदक वेगवेगळ्या पद्धतीनं कुस्तीचं निवेदन करू लागले आणि ती कुस्ती सोशल मीडियाच्या आणि टीव्ही चॅनलच्या रूपाने घराघरात पोचली आणि त्यामुळं त्याची लोकप्रियता वाढू लागली. कुस्ती संपते का काय असं 10 वर्षापूर्वी जे वाटत होतं, ते परत नव्याने एक कुस्ती सुरू झाली आणि लोकांच्या घरात पोचली. आणि परंतु त्यानंतर अलीकडच्या 4-5 वर्षामध्ये काय झालं, तर हा जो सोशल मीडिया आहे किंवा जे दीनानाथ अण्णांचं तुम्ही उदाहरण सांगितलं की बक्षिसाची रक्कम ही खूप थोडी होती, म्हणजे कुस्तीची रक्कम किंवा इनामाची रक्कम जी आहे तर ती मल्लांकडून ठरवली जाऊ लागली. अगोदर असं नव्हतं. जे आयोजक आहेत, ज्यांनी फड आयोजित केलेला आहे, स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत, तर त्यांच्याकडून ती रक्कम पुरस्कृत केली जायची किंवा जाहीर केली जायची. तर आता वेगळी पद्धत काय सुरू झाली की मल्लांनी आपली रक्कम ठरवून द्यायची. अगदी चांगलीच आहे की आपली कला आहे, आपलं कष्ट आहे, तर आपली किंमत आपण करायलाच हवी. परंतु त्या पद्धतीचं एक वेठीला धरायचं आयोजकांना किंवा कुस्तीतल्या जाणकार लोकांना तर कुस्तीसाठी स्वतःच्या, आणि ती रक्कम दिली तरच कुस्ती